कधी वाटलं नाही. हा माझा व्यक्तिगत निर्णय होता. मी तुम्हाला मागे बोललो होतो. हा निर्णय घेत असताना मी पर्सनली माझा निर्णय मी घेतलेला आहे. भाजपाचं मोदी साहेबांचं नेतृत्व पाहून त्याकडे आपण त्याच्याबरोबर राहिलं पाहिजे या मताचा मी तेव्हाही होतो आणि आजही आहे. एखाद्या निवडणुकीचा निकाल हा काही निर्णय काही पोरखेळ नाही आहे की तुम्ही आज एक विचार करता उद्या दुसरा विचार करता असं होत नसतं. आणि त्यामुळे एखाद्या निवडणुकीचे निकाल हे काही त्याला काही आधार म्हणजे आपलं मत सारखं बदलण्या इतपत असे विषय नसतात ते. आणि त्यामुळे मला तसं काय वाटल्याचा प्रश्न होतो. एक्स मिनिस्टर असं म्हणाले सूर्यकांत पाटील की अशोक चव्हाणांची जी पात्रता आहे केवळ एक राज्यसभा सीट नाहीये, त्यापेक्षा खूप मोठे आहेत. मी त्यांचा आभारी आहे. ते माझ्याविषयी असं पॉझिटिव्ह विचार अनेक वेळा करतात आणि त्यांच्या या वक्तव्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. नाव येणं आपल्याला अपेक्षित होती का? हे फक्त देशाच्या पंतप्रधानाला माहीत होऊ शकते. तुम्हाला अपेक्षित होती का? मला काय अपेक्षित म्हणण्यापेक्षा वास्तव काय आहे आपल्या समोर आहे आणि कॅबिनेट संदर्भातला निर्णय शेवटी पंतप्रधान स्वतः घेतात. त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्या मनात काय आहे आम्ही सांगू शकत नाही. ऑर्गनायझर जे संघाचं मुखपत्र आहे त्यामध्ये भाजपाच्या एकूण जी स्ट्रॅटेजी होती यावेळची त्याच्यावर खूप ताशेरे ओढण्यात आलेले आहेत. अजित पवारांचाही उल्लेख त्यांनी केलेला आहे. अजित पवारांनी घेतलेले नव्हती कुठल्या कारणावर ग्राउंड लेवलवर असं आहे की निवडणुकीमध्ये जय पराजय झाल्यानंतर तर्कवितर्क कारणमीमांसा टीका टिप्पणी ही काही दिवस चालणारच आहे. मला वाटतं हे जे काही येत आहे ते समजून घेतलं पाहिजे. आणि मग संघट टीका करत आहे ना स्वतः करू शकतात अनेक लोक करू शकतात. पक्षांतर्गत सुद्धा टीका होऊ शकते ना. आपण लोकशाहीला मानणारे आहोत आणि त्यामुळे पक्षांतर्गत सुद्धा याच्यामध्ये मतप्रवाह काय असू शकतो तो कदाचित सकारात्मक असू शकतो निगेटिव्ह असू शकतो आणि देशामध्ये सर्वच पक्षामध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. त्यामुळे यातली सत्य काय आहे ते शोधून काढलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये ज्या काही चुका झाल्या असतील तर सुधारणा केली पाहिजे. ते आहे काय त्याच्यामध्ये. सेंट्रल हॉलमधला एक व्हिडिओ तुमच्या बाबतीतला त्याचं इंटरप्रिटेशन चुकीच्या पद्धतीने करून व्हायरल चुकीचं आहे. हे असं आहे की जे घडलंच नाही तो दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. बऱ्याचशा वेळेस त्याचं इंटरप्रिटेशन चुकीचं केलं जातं. मी स्वतः तिथे होतो आणि त्यामुळे जे खरं आहे ते मला माहिती आहे. जे दाखवलं जातं ते वास्तव नाही आहे. सर अर्धापूर बोलताना चिखलीकर असं म्हणाले की मी जर विजय झाला असतो तर आशुरावांना कदाचित मंत्रिपद मिळालं असतं. आता समजा मला माहीत नाही. त्यांना ते पक्षात जुने आहेत. त्यांना पक्षामध्ये नेमकं निर्णय प्रक्रियेमध्ये काय होत असतं त्यांना अधिक माझ्यापेक्षा माहिती असू शकतं. त्यामुळे कदाचित त्यांचं म्हणणं असू शकतं. आज फादर्स डे 365 दिवसापुरती एका दिवसापुरती नाही आहे. नानांची आठवण रोज येते. प्रचंड उंचीचे व्यक्तिमत्व होतं आणि आम्ही जे काय आहोत हे त्यांच्यामुळेच आहोत. जे आम्हाला आजपर्यंत राजकीय क्षेत्रामध्ये जे काही शिकायला मिळालं की त्यांच्यामुळेच आम्हाला शिकायला मिळालं आणि सदैव त्यांची आठवण आमच्या मनामध्ये कायम आहे. शक्तीपीठाला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली भेट घेतली काय ते तर थांबवलं पाहिजेच माझं मत आहे. शक्तीपीठाचं काम आता बऱ्याच जिल्ह्यामध्ये त्याला थांबवण्यात आलं आहे. त्याच नात्यामध्ये थांबलं पाहिजे. विनाकारण लोकांच्या शेती ही संपादनाची कारवाई होऊ नये. लोकांचा विरोध आहे त्याला आणि मी यामध्ये सहमत आहे की ते लोकांचा विरोध असताना करणं चुकीचं आहे. त्यामुळे थांबलं पाहिजे असं माझं मत आहे. पर्यायी मार्ग जे आहेत ते खूप चांगले मार्ग आहेत आणि शक्तीपीठ माझे मत तेच आहे. मी या बाबतीमध्ये शासनाशी बोलणार आहे आणि हे काम त्वरित थांबलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे. केळगावमध्ये एक भावनिक आवाहन केलं होतं तिथे सुद्धा मतदान कमी झालेलं आहे. तसं मी निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरसमज पसरवला गेला होता. मी अनेक गावामध्ये जाऊन वास्तव सांगितलं की 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे जे आजही लागू झालेलं आहे आणि त्या 10%च्या आरक्षणाचा फायदा परवा या गेल्या 2-3 महिन्यात झालेली जी भरती आहे जी पोलीस भरती असो किंवा बाकी विभागाच्या ज्या भरती झालेल्या आहेत त्याच्यामध्ये झालेल्या लोकांना नोकऱ्या लागलेल्या आहेत. त्याच्यामध्ये दुसरं कुणबी सर्टिफिकेट मोठ्या प्रमाणात देण्यात आलेले आहेत. ज्यांच्याकडे दाखले मिळाले जुने ते सगळ्यांना कुणबी सर्टिफिकेट देण्यात आलेले आहे. तर सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भातला जो विषय आहे ती प्रक्रिया चांदीची सुरू आहे आणि मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं होतं ती सुद्धा प्रोसिजर सगळी सुरू आहे. त्यामुळे मला वाटतं की हे लोकांना सांगण्या इतपत जो प्रयत्न आमच्याकडून म्हणजे पक्षाकडून आमच्याकडून व्हायला पाहिजे होता त्याच्यामध्ये आम्ही कुठे कमी पडलो असो. वास्तव वेगळं आहे जे मी माझ्या पद्धतीने अनेक ठिकाणी लोकांना समजून सांगितलं आणि ऑन रेकॉर्ड आहे मी.
विधानसभेची तयारी सुरू झाली. आम्ही आता चित्र बघितलं की भोकर मतदारसंघातील अनेक सरपंच पदाधिकारी होते. काय पुढे तयारी? ते चालूच आहे ना. भोकर मतदारसंघामध्ये भाजपचा उमेदवार निवडून आला पाहिजे या दृष्टिकोनातून आमची तयारी आम्ही सुरू केलेली आहे. आणि जे प्रमुख कार्यकर्ते आहेत ते स्वतःहून मला भेटायला आले होते. ते चर्चा केली आणि पुढची रणनीती त्यांचं म्हणणं मी ऐकून घेतलं. आगामी काळामध्ये पक्षाच्या नेतृत्वाची चर्चा करून पुढची तयारी आम्हाला करायची आहे. ताईसोबत साहेब आज अध्यक्ष उमेदवार कोण असणार? उमेदवार ताईच असणार. नाही, उमेदवाराच्या बाबतीत मी कुठल्याही वक्तव्य करू शकत नाही. उमेदवार ठरवण्याचा अधिकार हा माझा नाही. पक्षात नेतृत्व जे ठरवेल ते उमेदवार आहे. साहेब, राज्यामध्ये काँग्रेसची परिस्थिती कशी वाटली? 14 जागा आणलेल्या आहेत राज्यात. सगळ्यात मोठा कशी वाटली म्हणजे आहे ती आहे. वाटायचं काय कारण? नाना पटोले तुमचं बरेच नाही. कलगीतुरी वाजली होती. नाही, नाना पटोलेबद्दल मला काय बोलायचं. त्याचं असं आहे की जे निकाल आहे ते आपल्या समोरच आहेत. त्याच्यामुळे काँग्रेसला मताधिक्य मिळालेलं आहे मान्यच करावं लागेल. पण भाजपलाही परंतु एकंदरीत जी मताची आकडेवारी जी पाहिली तर भाजपला चांगल्यापैकी मतदान देशात मिळालेलं आहे. आणि दोघांमध्ये काही थोडासा पर्सेंटेजचा फरक आहे म्हणून मान्य करावं लागेल. त्यामुळे लढाई आहे शेवटी ही पॉलिटिकल. परंतु भाजपचे परफॉर्मन्स चांगले राहिले. सीट्स जरी कमी आल्या असतील, एकूण मिळालेलं मतदान हे निश्चितच काँग्रेसच्या बरोबरीने आहे. जालना येथे लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे. मराठा आणि ओबीसी जो वाद सध्या आहे तो